क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मुखं करोति वाचालं त्वङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरो तुझी पदवारी धारा दुओ सदा कायिक दोष सारा। सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. मागच्या भागात आपण दक्षाची कन्या सती आणि शंकर यांची कथा आपण श्रवण केलेली आहे. आता पुढे आपल्याला मैत्रेय सांगतायत विदुरांना. मैत्रेय म्हणतायत आता की शत्रुंजय विदुरा, तुला पुढे सांगतो की सनकादिक नारद, ऋभू, हंस, आरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी कधीही गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. त्यांनी कुठेही विवाह केला नाही. अधर्म हा सुद्धा ब्रह्मदेवांचाच पुत्र होता बरं का. त्याच्या पत्नीचं नाव मृषा. मृषा म्हणजे असत्य. अधर्म आणि मृषा यांना 2 मुलं झाली. एकाचं नाव दंभ, तिला दंभ आणि माया अशी 2 मुलं झाली. आणि त्या दोघांना एक पुत्र झाला, त्याचं नाव निरुती. त्याला काही पुढे संतती झाली नाही. आता पुढे असं झालं की दंभ आणि माया यांच्यापासून पुढे लोभ आणि निकृती म्हणजे काय तर लबाडी, लोभ आणि लबाडी यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून पुढे क्रोध आणि हिंसा, त्याच्याही पुढे मग कली म्हणजे कलह, आणि त्याची बहीण कोण तर दुरुक्ती. कलह आणि दुरुक्ती म्हणजे अपशब्द असे उत्पन्न झालेले आहेत. कलह आणि दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केलं. भय आणि मृत्यू उत्पन्न झाले. आणि या दोघांच्या संयोगाने यातना आणि निरय म्हणजे नरक ही जोडी उत्पन्न झाली. भय आणि मृत्यू यांच्या संयोगाने काय झालं तर यातना आणि नरक ही जोडी उत्पन्न केली. आता आपण सुरुवातीला पाहिलंय की महाराणी शतरूपा आणि पहिली जी जोडी ब्रह्मदेवाच्या शरीरापासून 2 चक्र तयार झाली आणि ती जी जोडी झाली स्वयंभू मनू आणि शतरूपा यांच्यापासून त्यांना 2 पुत्र झाले आणि 9 कन्या झाल्या. तर ते जे 2 पुत्र होते प्रियव्रत आणि उत्तानपाद, भगवान वासुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघेही जगाचे रक्षण करण्यास नेहमी तत्पर असतात. आता उत्तानपाद राजाचा पुढे वंश चालू आहे आणि उत्तानपादाच्या सगळ्या वंशाची माहिती आणि त्याच्या येणाऱ्या अनुसंधानी येणाऱ्या कथा आपण या भागामध्ये बघणार आहोत.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उत्तानपाद राजाला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव सुनीती आणि दुसरीचं नाव सुरुची. सुरुची राजाला अधिक प्रिय होती. सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम आणि सुनीतीचा पुत्र त्याचं नाव ध्रुव. आता उत्तानपाद म्हणजे काय ह्याचा आधी आपण बघूया अर्थ. मातेच्या गर्भात राहणारे सगळेच जीव हे उत्तानपाद असतात. जन्म होताना प्रथम डोकं आणि नंतर पाय बाहेर येत असतात. ज्याचे पहिल्यांदी पाय व नंतर डोकं येतं त्याला उत्तानपाद असं म्हणतात. जन्माच्या वेळी सर्वांचीच दशा अशी होते. आता जीव आणि शिव हे एकत्र झाल्यावर माणूस होतो ना, त्या जन्माला येतो. तर जीवाच्या 2 पत्न्या असतात, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. तुम्ही म्हणाल कसं काय? तर हे बघा, प्रत्येकाला सुरुची आवडते. म्हणजे इंद्रिय जे जे मागतील ते विषय भोगण्याची इच्छा आपल्या सर्वांना असते. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये एक सुरुची लपलेली असते. सुरुचीचा अर्थ काय? वासना. त्यामुळे सगळ्यांना सुरुची आवडतच असते. तशी ती उत्तानपादाला पण आवडत होती. मनाला इंद्रियाला जे आवडते तेच मनुष्य करू शकतो, करतो. शास्त्राला विचारत नाही, धर्माला विचारत नाही, संतांना विचारत नाही. रुची म्हणजे मनपसंत इच्छा. मन जे मागेल त्या भोगात लीन होण्यासाठी तो आतुर असतो. रुचीचा तो दास होऊन जातो. जेव्हा त्याला रुची प्रिय असते तेव्हा त्याला नीती कशी काय आवडेल? त्यामुळे सुनीती ही नावडती पत्नी होती. आता सुनीती म्हणजे काय? की जिचं नीतीशी अधिक प्रेम असतं ती सुनीती. तिला सदाचारयुक्त संयमपूर्ण जीवन आवडत असतं, ती सुनीती. वासनेच्या अधीन ती राहत नाही, विलासी जीवन ती जगत नाही, नीतीच्या अधीन राहून ती जीवन जगते. म्हणून सुरुचीचं फळ कसं असतं तर उत्तम असतं. म्हणून तिच्या मुलाचं नाव उत्तम. आणि ध्रुव हा अविनाशी आहे, ब्रह्मानंदी आहे, भजनानंदाचं स्वरूप आहे तो. म्हणून सुनीतीच्या पुत्राचं नाव ध्रुव असा त्याचा गर्भित अर्थ शास्त्रकारांनी सांगितलाय. डोंगरे महाराजांच्या प्रवचनांमध्ये तुम्हाला हे त्याचे अर्थ वाचायला मिळतील. राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत असे. एक दिवस तो असाच सुरुचीच्या पुत्राला घेऊन बसलेला होता, उत्तमाला घेऊन. त्यावेळी ध्रुव सुद्धा आला आणि त्यालाही त्यावेळेला इच्छा झाली की आपणही आपल्या वडिलांच्या मांडीवर बसावं, आपणही वडिलांकडून लाड करून घ्यावं. पण राजाने काही त्याला बसू दिलं नाही. राजाला माहिती होतं, कारण सुरुचीचं लक्ष होतं त्याच्याकडे. सुरुची रागवेल आणि आपली भांडणं होतील, त्या भीतीने राजाने काही त्याला जवळ घेतलं नाही. त्यावेळेला सुरुची त्याला अत्यंत गर्विष्ठपणे म्हणाली, मुला, तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही बरं, कारण तू माझ्या पोटी जन्माला आलेला नाहीस. जर तुला राजसिंहासनाची इच्छा असेल तर तपश्चर्या कर, श्री नारायणांची आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे. जेव्हा तू माझ्या उदरी जन्म घेशील तेव्हाच तुला हे राजसिंहासन प्राप्त होईल. आता पुढे मैत्रेय ऋषी सांगतायत की जेव्हा ही गोष्ट ध्रुवानी, लहान कोवळा 5 वर्षाचा बाळ, आणि त्याने हे शब्द ऐकले, त्याला ह्या शब्दांचा अर्थही कळत नव्हता. त्यावेळेला ती काहीतरी आपल्याला कठोर शब्दात बोलतीये एवढंच त्या ध्रुवाला कळत होतं. पण त्याला अतिशय राग आला की आपल्याला या सिंहासनावर बसून दिलं नाही, आणि आपल्यालाही नाही म्हणते, पण वडील काही आपल्या आईला विरोध करत नाहीयेत, तिचा विरोध पत्करून ते काही आपल्याला मांडीवर घ्यायला तयार नाहीयेत. त्याला तो अतिशय अपमान वाटला आणि त्या अपमानाने तो अतिशय क्रोधित झाला आणि त्याला रडू आवरेना. रडत 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 तो आपल्या मातेकडे यायला निघाला. त्याचे दोन्ही ओठ थरथर कापत होते. स्फुंदून रडत तो सुनीतीजवळ आला. सुनीतीने त्याला मांडीवर घेतलं. त्याला घडलेली हकीकत सगळी ध्रुवाने सुनीतीला सांगितली. तिचाही धीर सुटला.
तिला अतिशय दुःख झालं. तिच्याही नेत्रातून अश्रू वाहू लागले. तिने ध्रुवाला म्हणाली, पुत्रा, तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस, कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतःलाच त्याचं फळ भोगावं लागतं. सुरुची आई जे म्हणाली ते बरोबरच आहे, कारण महाराजांनी माझा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची लाज वाटते. तू माझ्यासारख्या अभागिनीच्या पोटी जन्म घेतलास आणि म्हणून तुझ्यावर हा प्रसंग गुदरला. बाळा, तुझी सावत्र माता जे म्हणाली तेच द्वेषबुद्धी सोडून तू कर. तुला आढळपत पाहिजे ना, तर तू राजकुमार उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावरची बसण्याची इच्छा करतोयस ना, तर तू भगवंतांच्या चरणकमलांची आराधना कर आणि तू आपल्याला एक श्रेष्ठ पद प्राप्त करून घे. आईचं बोलणं ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपलं मन स्थिर केलं आणि आईची आज्ञा घेऊन तो पिताच्या नगरातून बाहेर पडला. आता इकडे नारदांना काय, नारद तर तिन्ही लोकात वास करणारे. नारदांना अंतर्मनाने लगेचच ही गोष्ट कळली. ध्रुवाची इच्छा त्यांनी ओळखली आणि ते ध्रुव ज्या रस्त्यावरून वनात निघाला होता त्या ठिकाणी ते प्रकट झाले. त्यांनी ध्रुवाच्या मस्तकावर आपला हात फिरवला, प्रेमाने कुरवाळलं आणि मनोमन आश्चर्यचकित होऊन त्यांनी विचारलं, मुला, कुठे निघालायस तू? तेव्हा ध्रुवानी सांगितलं की मी असा भगवंताची आराधना करायला निघालेलो आहे. तेव्हा नारद म्हणाले, अरे मुला, तुझे तर खेळण्या बागण्याचे दिवस आहेत. तू बागेमध्ये खेळायला पाहिजे, रमायला पाहिजे. आणि ह्या बालवयामध्ये कसला आला रे मान आणि अपमान? कसलं पद पाहिजे तुला? हे सगळं सोडून दे, तू घरी परत जा. असला हट्ट तू करू नको आणि मोठा झाल्यावर मी तुला सांगीन परमार्थ कसा करायचा, ते भगवंताचं भजन कसं करायचं मी तुला शिकवीन. आत्ता काही तू या मार्गात जाऊ नको. आता तुझं वय लहान आहे, कशाला या गोष्टी करतोस तू? त्यावेळेला ध्रुवाचा निश्चय अतिशय पक्का होता. तो त्या निश्चयापासून ढळला नाही. त्यांनी नारदांना उत्तर दिलं, हे ब्रह्मन, मी त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर अधिकार मिळवू इच्छितो, जेथे माझे वाडवडील किंवा अन्य कोणीही आरूढ होऊ शकले नाहीत. आणि त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हीच मला आता एखादा चांगला मार्ग सांगा. ध्रुवाचं एवढं विश्वासात्मक आणि आढळपणे जे बोलणं होतं की त्याचा निश्चय इतका आढळ होता, त्याच्यातली ती जी पाहिली ताकद बोलण्यातली, ते ऐकून देवर्षी नारद अतिशय प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, पुत्रा, तुझ्या मातेने तुला जे सांगितलं तोच तुझ्या परमकल्याणाचा मार्ग. म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचेच भजन कर, त्यातच तुझे कल्याण होईल. आता मी सांगतो त्या पद्धतीने तू परमेश्वराची आराधना कर. आता तू यमुना नदीच्या तटावरील परमपवित्र अशा मधुवनात जा. यमुनेच्या नदीच्या तटावर एक मधुवन आहे, तिथे तू जा. तिथे श्रीहरींचा नित्य निवास आहे. कालिंदीच्या पवित्र जलामध्ये, कालिंदी म्हणजेच यमुना नदी, कालिंदीच्या पवित्र जलामध्ये 3 वेळा स्नान करायचं. त्रिकाल स्नान कर. नित्यकर्मे करून विधीनुसार आसन घालून त्याच्यावर बैस. नंतर पूरक, कुंभक आणि रेचक अशा 3 प्रकारे प्राणायाम कर आणि प्राणायामाने हळूहळू प्राण, मन आणि इंद्रियांचे दोष घालवून धैर्ययुक्त मनाने परमगुरु श्री भगवंतांचे ध्यान कर. जे लोक प्रभूंची मानस पूजा करतात त्यांच्या अंतःकरणात ते हृदय कमलाच्या कर्णिकेवर आपल्या नखमणिमंडित मनोहर चरणांना स्थापित करून विराजमान होतात. हे राजकुमारा, या ध्यानाबरोबर ज्या परमगुह्य मंत्राचा जप केला पाहिजे तो मंत्र सुद्धा मी तुला सांगतो. ऐक. याचा 60 रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचं दर्शन होतं. काय आहे तो मंत्र? नीट लक्ष देऊन ऐक. हा. ओ
नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे तू जर मंत्र म्हणलास आणि अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने भगवंतांची द्रव्यमय पूजा केल्यास प्रभू तुला निश्चितच दर्शन देतील. प्रभूंचे पूजन पवित्र पाणी, फुलं, फळं, वनातील कंदमुळं, कोवळी कोवळी पानं सुद्धा प्रभूंच्या पूजेला चालतात बरं. तुळस प्रभूंना अतिशय प्रिय आहे. ती तुळस जर तुला मिळाली तर ती त्यांना अर्पण कर. आणि अशा प्रकारे तू त्यांची पूजा करून ध्यानमग्न होऊन तो जप करायला सुरुवात कर. 12 अक्षर मंत्रांनी तू त्यांचा मानसपूजा कर. हृदयस्थित स्त्री आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते वास करतात, हृदयामध्ये ते आहेत हे असं ध्यान कर आणि ध्यानाने त्यांची मूर्ती हृदयामध्ये आण. मन, वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन कर. आणि अशा तऱ्हेने भजन करणाऱ्यांना आपल्या भक्तांची श्रद्धा ते वाढवतात आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष कल्याण प्रदान करतात. अशा प्रकारे श्री नारदांनी त्याला उपदेश केला. तेव्हा राजकुमार ध्रुवानी नारद मुनींना प्रदक्षिणा घातली, त्यांना नमस्कार केला आणि त्यानंतर तो भगवंतांच्या चरणचिन्हांनी अंकित अशा परमपवित्र मधुवनात निघून गेला. ध्रुव तपोवनात निघून गेल्यावर नारद उत्तानपादाच्या महालात गेले. आता इकडं काय चाललंय? नारद मुनी म्हणजे सगळीकडे जाणार. नारायण नारायण असं म्हणत म्हणत आता ते उत्तानपादाच्या राज्यात आलेले आहेत आणि राजांची त्यांची भेट झाली. राजांनी त्यांना आसन दिलं बसायला. त्यावेळेला नारद म्हणाले, हे राजन, तुमचं मुख म्लान झालेलं दिसतंय. बऱ्याच वेळापासून कोणत्या तरी विचारात गडलेले आहात. धर्म, अर्थ आणि काम यापैकी कशात तुमच्या कमतरता तर आली नाही ना? तुम्ही एवढे कोणती चिंता करतायत? त्यावर उत्तानपाद राजा म्हणतोय, ब्रह्मन, मी स्त्री लंपट आणि निर्दय आहे. अरे रे, मी माझ्या 5 वर्षाच्या अतिशय बुद्धिमान मुलाला त्याच्या मातेसह घराच्या बाहेर काढलं हो. अहो, पत्नीचा गुलाम झालेल्या माझा दुष्टपणा तर पहा. जो प्रेमाने माझ्या मांडीवर बसू पाहत होता, त्या बाळाला मी दुष्टाने बसू तर दिलं नाहीच, पण त्याच्या मातेलाही मी हकलून दिलं. मी केवढा दुष्ट आहे हो. आता हे पाप मी कसं फेडू? त्यावर नारद म्हणाले, राजन, तू आपल्या मुलाची मुळीच काळजी करू नकोस. त्याचे रक्षण करते भगवान श्रीकृष्ण आहेत. तुला त्याच्या प्रभावाची कल्पना नाही. अरे, त्याचं यश तर जगभर पसरणार आहे. असं म्हणून उत्तानपादाला धीर देऊन नारद तिथून बाहेर पडले. इकडे ध्रुवानी मधुवनात जाऊन यमुना नदीत स्नान केलं आणि त्याच रात्री पवित्रतापूर्वक उपवास करून श्री नारदांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने श्री नारायणांच्या उपासनेला प्रारंभ केला. त्याने 3 रात्रीनंतर फक्त शरीर निर्वाहापुरती कवठ आणि बोराची फळं खाल्ली. बघा, 5 वर्षाच्या मुलांनी केवढा तोंडावर संयम ठेवलाय. जंगलामध्ये काय मिळणार त्याला? कवठ आणि बोरं मिळाली आहेत आणि तेवढी कवठ आणि बोरं खाऊन श्री हरींची तो रात्रंदिवस उपासना करतोय. असं करत करत 1 महिना झाला. आता 2ऱ्या महिन्यामध्ये त्याने तपश्चर्या आणखीन वाढवली. 6 दिवसांच्या अंतराने, म्हणजे 3 दिवसातनं एकदा पूर्वी कवठ आणि बोरं खात होता, आता त्याने 6 दिवसातनं एकदा खायला सुरुवात केली. 6 दिवसातनं एकदा काय खात होता बरं तो? वाळलेलं गवत आणि गळून पडलेली पानं खातोय तो फक्त. एवढंसं 5 वर्षाचं लेकरू. पण बघा, आपल्याकडे 2-2 तासांनी मुलाला दिलं तरी आपल्याला जीव कासावीस होतो. अरे, 2 तास झाले, लेकरांनी काहीच खाल्लं नाही. 5 वर्षाच्या लेकरांनी 6 दिवसाच्या अंतराने फक्त वाळलेलं गवत आणि गळून पडलेली पानं खाऊन भगवंतांची कठोर उपासना केली आहे. असा 2रा महिना गेला
आता 3ऱ्या महिन्यामध्ये मात्र 9 दिवसानंतर एकदाच खायचंय असं त्यांनी ठरवलं. पण 9 दिवसांनी त्यांनी फक्त पाणी प्यायचं ठरवलं, काही खायचं नाही. 9 दिवस झाले की फक्त पाणी प्यायचं, पुन्हा 9 दिवस झाले की फक्त पाणी प्यायचं. अशा प्रकारे त्याने समाधी अवस्थेत तो आता हळूहळू पोचतोय आणि श्रीहरींची उपासना करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. इकडे जप चालू आहे. म्हणता म्हणता 4था महिना सुरू झाला. आता त्याने इतकं त्याचं शरीरावर नियंत्रण वाढलंय, श्वास इतका नियंत्रणात चालू राहिलाय की आता फक्त 12 दिवसांनी फक्त हवा वायू पिऊन ध्यान योगाद्वारे त्याची भगवंताची आराधना चालू झालेली आहे. फक्त 12 दिवसानंतर केवळ वायू पिऊन ध्यान योगाद्वारे भगवंताची आराधना त्याची सुरू झाली आहे. आणि जप आता त्याचं शरीर आपापच जप करतंय. 5वा महिना सुरू झाला. आता मात्र त्यांनी एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिलाय आणि राजकुमार ध्रुव श्वासावर नियंत्रण मिळवून परब्रह्माचं चिंतन करतोय. त्यावेळी त्याने शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक आपले मन सर्व बाजूंनी खेचलं आणि हृदयस्थित श्रीहरीच्या स्वरूपाचे चिंतन तो आता करायला लागलाय. त्याचं चित्त दुसरीकडे कुठेही जाऊच शकत नाहीये. आता तो एका पायावर उभा आहे आणि परमेश्वराचं हृदयामध्ये त्यांनी मूर्ती आणली आहे आणि तो चिंतन करतोय. तेव्हा तो राजकुमार एका पायावर उभा राहून चिंतन करत असताना त्याच्या अंगठ्याने, पायाच्या अंगठ्याने पृथ्वी दाबली गेली. इतका त्याच्या तपश्चर्याचा प्रभाव वाढला की त्याच्या पायाच्या अंगठ्याने पृथ्वी दबली जायला लागली. एखादा हत्ती नावेवर चढल्यावर ती नाव जशी पदोपदी डाव्या उजव्या बाजूला हेलकावे खाते तशी आता पृथ्वी डगमगू लागली. ध्रुव आपली इंद्रियाद्वारे आणि प्राण रोखून धरून अनन्य बुद्धीने जेव्हा विश्वात्मा श्रीहरीचे ध्यान करू लागला तेव्हा त्याची समष्टी प्राणांशी अभिन्नता झाल्याने बाकीच्या सर्व सृष्टीतील जीवांचा श्वासोच्छ्वास रोखला गेला. इतकी त्याची तपश्चर्या वाढली आणि आता सर्व लोक आणि लोकपाल श्वासाअभावी गुदमरून जायला लागले. आणि मग देवदेवता श्रीहरींकडे धाव घ्यायला लागले, शरण आले श्रीहरींना आणि म्हणतात, कोण पृथ्वीवर एवढा तपश्चर्या करतोय ते तरी पहा. आमचा जीव इथे गुदमरायला लागलाय. तुम्ही जाऊन त्याला प्रसन्न व्हा आणि तो जे काय मागतोय ते देण्याचा प्रयत्न करा. भगवान आता आम्हाला या संकटातून वाचवा. त्यावर श्री भगवान देवांना म्हणाले, देवांनो तुम्ही भिवू नका. हा माझा भक्त ध्रुव बाळ आहे. अहो तो 5 वर्षाचं लेकरू आहे. चित्त त्याने माझ्या विश्वात्म्यात लीन केलंय आणि त्यामुळे प्राण निरोधन केल्याने तुम्हाला सर्वांचा, तुमचा सगळ्यांचा श्वास थांबलाय. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय. आता मी त्याला दर्शन देतो आणि तुम्हाला सगळ्यांना या यातनातून मुक्त करतो. भगवानी अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर देवतांचं भय नाहीसं झालं आणि त्यांनी भगवंताला नमस्कार केलाय आणि ते परत स्वर्गलोकात गेले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण विष्णू गरुडावर आरूढ झालेत आणि ते आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुवनामध्ये आलेले आहेत. ध्रुव तीव्र योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंतांच्या विजेसारख्या दैदिप्यमान अशा ज्या मूर्तीचं आपल्या हृदयकमलात ध्यान करत होता. त्याला आता हृदयामध्ये स्पष्ट दिसतंय. ध्यानात गेल्यावर विष्णूंची मूर्ती दिसतीये. शंख चक्र गदा पद्म हाती अशी विष्णूंची मूर्ती त्याच्या हृदयात प्रगट झालेली आहे. आणि तो ध्यानात असताना एकाएकी ती मूर्ती अदृश्य झाली. ती मूर्ती अदृश्य झालेली पाहून त्याला एकदम धक्का बसला आणि त्याने ध्यानातून डोळे उघडले. झटकन कुठे गेली मूर्ती? तेव्हा लगेचच भगवंताचं रूप त्याला बाहेर दिसलं. भगवान प्रगट झालेत त्याच्या समोर. प्रभूंचं साक्षात दर्शन झाल्यानंतर ध्रुव गडबडून गेला. अरे मी आता हृदयातल्या भगवंतांना बघत होतो आणि डोळे उघडून पाहतो तो प्रत्यक्ष भगवंत माझ्या समोर उभे आहे. अतिशय ते 5 वर्षाचं लेकरू अतिशय घाबरून गेलं, गडबडून गेलं आणि त्यांनी जमिनीवर साष्टांग लोटांगण घालून भगवंतांना नमस्कार केलाय. बोला भगवान गोपाल कृष्ण की जय. थोडं आपण भजन करूया.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे साक्षात भगवंत त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलाय. प्रेमपूर्ण दृष्टीने भगवान त्याच्याकडे पाहतायत आणि ध्रुव त्यांच्याकडे बघतोय. ध्रुव बाळ नेत्रांनी जणू काही त्यांना पिऊन टाकावे, मुखाने त्यांचं चुंबन घ्यावं आणि हातांनी आलिंगन द्यावे अशा आविर्भावात प्रभूंना बघतोय, नमस्कार करतोय, त्यांची स्तुती करतोय. अत्यंत भक्तिभावाने तो श्रीहरींची स्तुती करतोय. विश्वविख्यात कीर्तिमान असे प्रभो, आपण सर्व शक्ती संपन्न आहात. आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केलंय. हात, पाय, कान, त्वचा इत्यादी निरनिराळी इंद्रियांनी प्राणांनाही तुम्ही चेतना देता, त्या आपण अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो. अशा प्रकारे ध्रुव भगवंताचं स्तुती करतोय, स्तुतीपर गाणं गातोय. आणि त्यावेळेला त्याने स्तुती करून झाली तेव्हा भक्तवत्सल भगवान त्याचं कौतुक करतायत, त्याची प्रशंसा करतायत. ते म्हणतायत, व्रताचं उत्तम पालन करणाऱ्या राजकुमारा, मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो बरं. आणि त्या पदाची तुला प्राप्ती होणं जरी दुरापास्त आहे, जरी अवघड आहे, तरी पण मी तुला ते पद देणार आहे. मी तुझं कल्याण करणार आहे. तुझं कल्याण असो. बाळा, ज्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कोणीच प्राप्त केलेलं नाही, लहान वयामध्ये तू ते पद प्राप्त केलंयस, ज्याच्या चारी बाजूंनी ग्रह, नक्षत्र आणि तारांगणयुक्त ज्योतिष चक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करत असते की ज्याप्रमाणे धान्यमळणी खुंट्याच्या चारी बाजूंनी बैल फिरत असतो. तारांगणासहित धर्म, अग्नी, कश्यप आणि शुक्र आदी नक्षत्र, तसंच सप्तऋषी गण ज्यांची प्रदक्षिणा करतात, तो ध्रुवलोक मी तुला देणार आहे. आणि मी तुला आता तो देणार आहे. पण त्याआधी जेव्हा तुझे वडील तुला त्यांचं राज्य देतील आणि ते वनामध्ये जातील, त्यानंतर तू 36,000 वर्षापर्यंत धर्मानी पृथ्वीचं पालन करणार आहेस. तुझ्या इंद्रियांची शक्ती ही 36,000 वर्षापर्यंत जशीच्या तशी कायम राहील. आणि पुढे जेव्हा तुझा भाऊ उत्तम, जो सावत्र भाऊ उत्तम आहे, तो शिकार खेळताना मारला जाईल, तेव्हा त्याची माता सुरुची पुत्रप्रेमाने वेडी होऊन जंगलात त्याचा शोध करीत असताना अग्नीमध्ये प्रवेश करेल. तू अनेक मोठमोठ्या दक्षिणा द्याव्या लागणाऱ्या यज्ञांनी माझं पूजन करशील. उत्तमोत्तम भोग भोगून शेवटी तू माझं स्मरण करशील आणि संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सप्तर्षींच्याही वर असलेल्या माझ्या निजधामाला तू जाशील. तेथे गेल्यावर तुला पुन्हा संसारात यावे लागणार नाही. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गरुडध्वज त्याला आपले पद प्रदान करून तो पाहत असतानाच तेथून अंतर्धान पावलेले आहेत. तेव्हा ध्रुव मनात म्हणायला लागला, सनकादी नैष्टिक ब्रह्मचारी सुद्धा जे पद समाधीने जन्मजन्मांतराच्या तपश्चर्याने ज्यांना प्राप्त होत नाही, ती भगवत चरणांची छाया मला 6 महिन्याच्या आतच प्राप्त झाली. चित्तामध्ये दुसरी वासना नसल्यामुळे मला हे पद प्राप्त झालंय. पण मी किती वेडा, मी मूर्ख, मी संसारातून सोडवणाऱ्या प्रभूंच्या चरणाजवळ पोहोचून सुद्धा त्यांच्याकडे नाशवान अशा वस्तूंची याचना केली. मी आढळपद मागितलं. मी हे काय मागून बसलो. असं त्याला दुःख झालं आणि तो त्याचा पश्चाताप झाला. पण आता परत माघारी तर घरी गेलं पाहिजे आणि तो आता घराकडे निघालेला आहे. इकडे राजाच्या कानावर ही गोष्ट आली आहे की आपला पुत्र ध्रुव घरी परत येतोय. तेव्हा जसा यमलोकाकडून कोणी परत आला आहे या गोष्टीवर विश्वास बसत नाही, तसा
राजाचाही विश्वास बसला नाही. अरे म्हणे, माझ्या अभाग्याचं एवढं भाग्य कोठून असणार की हा ध्रुव तपश्चर्येला गेलेला परत येईल. नारद मुनी सांगतायत आता ध्रुव येतोय, त्याच्या स्वागताला जावा तुम्ही. पण तो इतका आनंदाने वेडा झालाय की त्याला ही बातमीच खरं वाटेना. ज्यावेळेला त्यांना ही बातमी कळली तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी बातमी आणणाऱ्याला एक बहुमूल्य रत्नहार दिला. राजा उत्तानपादाने पुत्राचे मुख पाहण्यासाठी उत्सुक होऊन पुष्कळसे ब्राह्मण, कुलातील वडील मंडळी, मंत्री आणि बंधुजनांना बरोबर घेतलं. एका उत्तम घोड्यांच्या सुवर्णजडित रथावर स्वार झालेला आहे तो आणि नगराच्या बाहेर आलाय. त्याच्याबरोबर 2 राण्या पण आहेत. त्याच्या पुढे वेदमंत्र घोष होत होता. शंख, दुंदुभी, बासरी, अनेक मंगल वाद्य वाजत होती. सुरुची आणि सुनीती या सुद्धा सुवर्णमय अलंकारांनी नटून राजकुमार उत्तमाला बरोबर घेऊन पालखीत बसून चालल्यात. आता ध्रुव उपवनाजवळ येऊन पोहोचला तेव्हा त्याला लांबूनच पाहताच राजाला अतिशय आनंद झालाय आणि तो रथातून खाली उतरला आणि पुत्राला पाहण्यासाठी पळत त्याच्या जवळ गेलाय आणि उत्कंठित झालाय. तर प्रेमभराने त्याला सुचत नव्हतं काही. त्यांनी ध्रुवाला आपल्या मिठीत घेतलं. प्रभूच्या चरणस्पर्शाने ध्रुवाचं सुद्धा सर्व पापबंधन नष्ट झालं होतं. राजाची एक मोठी इच्छा पूर्ण झाली. त्याने पुन्हा पुन्हा आपल्या पुत्राच्या मस्तकाचं अवघ्राण केलं, चुंबन घेतलं आणि आपल्या डोळ्यातून त्याच्या अश्रू वाहत आहेत. त्याला केलेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालल्या आहेत आणि त्या अश्रूंच्या धारांनी तो ध्रुवाला न्हाऊ घालतोय. सुरुचीला पण ध्रुवानी नमस्कार केला, वडिलांना नमस्कार केला, आपल्या मातेला नमस्कार केला. सुरुचीने त्याला उचललं, आपल्या छातीशी धरलं. तिच्याही डोळ्यातून अश्रू आले, बाहेर पडले, अश्रू गळायला लागलेत आणि ती त्याला म्हणते चिरंजीव हो. इकडे उत्तम आणि ध्रुव दोघेही प्रेमभराने अंतःकरणाने एकमेकांना भेटलेत. एकमेकांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने दोघांच्याही शरीरावर रोमांच उभे राहिलेत आणि नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात. ध्रुवाची आई सुनीती आपल्या प्राणापेक्षाही प्रिय अशा मुलाला मिठी मारतीये आणि सगळं दुःख त्या मिठीमध्ये ती विसरून गेली आहे. तिला अतिशय आनंद झालाय. नगरवासी लोक हळूहळू जमलेत. ते सुद्धा आता ध्रुवाची प्रशंसा करतायत. महाराणी आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता. मोठ्या भाग्याने तो आता परत आलाय. आता तो निश्चितच आपल्या सगळ्यांचं दुःख दूर करील आणि दीर्घकाळपर्यंत या भूमंडळावर अतिशय सुंदरपणे राज्य करून भूमंडळाचं रक्षण करेल. आता ध्रुवाच्या स्वागतासाठी सगळं नगर सुवर्णमंडित तटांनी सजवलंय. महाद्वार, महाल सुशोभित झालेले आहेत. नगरातील चौक, राजमार्ग, माड्या, सडका इत्यादींची झाडलोट करून त्यावर चंदनांचं पाणी शिंपडलं गेलंय. जिकडे तिकडे लाह्या, अक्षदा, फुलं, फळं, तांदूळ अशा अन्य भेटसामुग्री तयार ठेवलेली आहे. ध्रुव राजमार्गावरून आपल्या राजवाड्याकडे जाण्यासाठी चाललाय. जिकडे तिकडे नगरातल्या सुवासिनी त्याला वात्सल्य भावाने अनेक शुभाशीर्वाद देत आहेत आणि त्याच्या अंगावर अक्षदा, पायावर दही, जल, दुर्वा, फुलं, फळांचा वर्षाव करतायत. अशा प्रकारे त्याचं स्वागत चाललंय. आता तो ध्रुव आपल्या पिताच्या महालामध्ये आलाय. तेथे स्फटिक आणि उच्च प्रतीच्या पाचूच्या भिंतीत रत्नांच्या स्त्रीमूर्तींच्या हातात रत्नांचे दिवे झगमगतायत. त्या महालाच्या चारी बाजूनी अनेक जातीच्या दिव्य वृक्षांनी सुशोभित अशी उद्यानं आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. भुंग्यांचा गुंजारव चालू आहे. राजर्षी उत्तानपादाने आपल्या पुत्राची अद्भुत कथा नारदांच्या तोंडून आधीच ऐकलेली होती. आता प्रत्यक्ष ध्रुवाला पाहून त्याला अतिशय आनंद झालेला आहे. हळूहळू दिवस चाललेले आहेत. ध्रुव आता तरुण झालाय. अमात्य वर्ग त्याच्याकडे आदराने पाहतोय. प्रजेचं प्रेम सुद्धा त्याला मिळतंय.
आता त्यावेळेला राजाला वाटलं आता हीच ती वेळ आहे की आता त्याला राज्याभिषेक करायला पाहिजे. अशा वेळेला स्वतः उत्तानपाद राजाने त्याला राज्याभिषेक केला. आणि आता आपण वृद्ध झालोय, आता आपण भगवत चिंतन करायला पाहिजे, संसारातून विरक्त व्हायला पाहिजे हे जाणून त्याने आत्मस्वरूपाचं चिंतन करीत तो संसारातून विरक्त होऊन वनामध्ये निघून गेलेला आहे. पुढे ध्रुवाने प्रजापती शिशुरामाची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केलाय. आता ध्रुवाला भ्रमीशी विवाह झाल्यानंतर 2 मुलं झाली आहेत, कल्प आणि वत्सर अशी त्यांची नावं आहेत. आणि त्याचं दुसरं लग्न झालंय ते वायुपुत्री इला हिच्याशी. आणि तिच्यापासून त्याला उत्कल नावाचा पुत्र आणि एक कन्यारत्न झालेला आहे. उत्तम हा त्याचा दुसरा भाऊ, पण त्याचा काही अजून विवाह झालेला नाहीये. आता हा उत्तम एक दिवस शिकार करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेला. हिमालय पर्वतावर गेल्यानंतर तिथे एका यक्षाने त्याला ठार मारलं. त्याच्याबरोबर त्याची माता सुद्धा होती. आणि त्याला ठार मारलेलं पाहून तिलाही अतिशय दुःख झालं आणि ती पण तिथेच मरण पावली. आता आपला बंधू यक्षाने मारला हा वृत्तांत ध्रुवाला समजला. ध्रुवाला अतिशय क्रोध आला, राग आला त्याला, आणि त्याला दुःखही झालं बंधू गेल्याचं. तो लगेच एका विजयी रथावर स्वार झाला आणि यक्षाच्या देशात गेला आणि त्याने यक्षाविरुद्ध युद्ध करण्यासाठी आपला शंख फुंकला. त्याने इतका जोरात शंख फुंकला की सर्व आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या त्याच्या शंखाच्या ध्वनीमुळे. आणि यक्षांच्या पत्न्या सुद्धा अति घाबरल्या, भयाने त्यांचे डोळे सैरभैर झाले. बलवान अशा यक्षवीरांना सुद्धा तो शंखनाद सहन झाला नाही. ते शस्त्रास्त्र घेऊन नगराच्या बाहेर आले आणि ध्रुव त्यांच्यावर तुटून पडला. एकाच वेळी 3 बाण त्याने मारायला सुरुवात केली. यक्षांची संख्या 1,30,000 इतकी होती. ध्रुवाने त्यांचा बदला घेण्यासाठी संतापून रथ आणि सारथ्यासहित त्यांच्यावर परिघ, खड्ग, प्रास, त्रिशूळ, फरशी, शक्ती, रुष्टी असे विचित्र विचित्र टोकदार बाणांचा वर्षाव केला. त्याच्या दिव्य धनुष्याचा टणत्कार करून शत्रूंना त्यांनी भयभीत केलं. वाऱ्याने ढगांची जशी दाणात दाण उडावी तशी बाणांचा वर्षाव करून सगळ्या यक्षांची अस्त्र छिन्न विच्छिन्न केली. अशा प्रकारे खूप दिवस हे दृष्ट युद्ध चालू झालं. पुढे मैत्रेय ऋषी म्हणतायत, विदुरा, अरे ध्रुवाने आचमन करून नारायणास्त्र आपल्या धनुष्यावर चढवलं. तेव्हा स्वयंभुव पिता म्हणून हे पाहिलं की दिव्य रथावर आरूढ झालेले ध्रुव अनेक निरपराध यक्षांना मारतोय. नारायणास्त्र आता त्याने घेतलंय. तेव्हा त्यांना यक्षांची दया आली. ते पुष्कळ ऋषींना बरोबर घेऊन त्या युद्धभूमीवर आले आणि आपला नातू ध्रुव याला ते याची समजूत घालायला लागले. मनू म्हणाले, अरे वत्सा, पुरे पुरे किती क्रोध करशील, इतका क्रोध बरं नव्हे. अरे हा क्रोध हे पापी नरकाचं दार आहे बरं, याच्या आधीन तू होऊ नकोस. आणि या निरपराध यक्षांचा वध कशासाठी करतोयस? मुला, तुझे आपल्या भावावर फार प्रेम होते म्हणून त्यांच्या वधाने तू संतप्त झालास हे बरोबर आहे. पण एका यक्षाने अपराध केला आणि म्हणून तू इतक्या यक्षांची हत्या केलीस. या जड शरीरालाच आत्मा समजून याच्यासाठी पशूंप्रमाणे प्राण्यांची हिंसा करणे हे तुझ्यासारख्या भगवत सेवा करणाऱ्या भक्ताला, साधूचा हा मार्ग आहे का? अरे निश्चितच नाही. प्रभूंची आराधना करणाऱ्या या तुझ्यासारख्या भक्ताने असे कर्म करू नये. आवर, क्रोधाला आवर घाल. प्रभू तुला आपला प्रिय भक्त समजतात. सगळे भक्तजन तुझा आदर करतात.
आणि तू हे असं निंद्य कर्म कशाला करतोयस? तू युद्ध थांबव. पुत्रा, हे कुबेराचे सेवक तुझ्या भावाला मारणारे नाही आहेत. मनुष्याच्या जन्म मरणाचे वास्तविक कारण ईश्वरच आहे. ते फक्त निमित्त मात्र आहेत. सर्व प्राण्यांचा अंतरात्मा, नियंता आणि रक्षण करणारे प्रभूच आपल्या माया शक्तीने युक्त होऊन सर्व जीवांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. तेव्हा तू माझं ऐक. हे माझ्या भावाला मारणारे आहेत, हे माझ्या भावाला मारणारे आहेत असं समजून तू आता यक्षांचा संहार करतोयस. त्यामुळे तुझ्याकडून भगवान शंकरांचा सखा कुबेर याचा सुद्धा मोठा अपराध झालेला आहे. जोपर्यंत महापुरुषांचं तेज आपल्या कुलावर आघात करत नाही, तोवरच विनम्र भाषण आणि विनय यांच्याद्वारा ताबडतोब त्यांना प्रसन्न करून घे. अशा प्रकारे स्वयंभुव मनुनी आपला नातू ध्रुव याला उपदेश केला युद्धभूमीवर जाऊन. आणि ध्रुवानी त्यांचं म्हणणं ऐकलं, त्यांना नमस्कार केला आणि तो मग नंतर सगळे त्यांच्याबरोबर जे ऋषीमुनी आले होते त्यांच्यासह परत आपल्या राज्यामध्ये परत आलेला आहे. ध्रुवाचा क्रोध आता शांत झालाय आणि त्यांनी यक्षांना मारणं बंद केलंय. ते पाहून भगवान कुबेर तिथं आले. त्यावेळी यक्ष, चारण आणि किन्नर त्यांची स्तुती करतायत आणि त्यांना पाहताच ध्रुव हात जोडून उभा राहिला. त्यावेळेला कुबेर म्हणाले, हे निष्पाप क्षत्रिय कुमारा, तू आपल्या आजोबांच्या उपदेशानुसार वैर सोडून दिलं आणि त्यामुळे मी तुझ्यावर अतिशय संतुष्ट झालेलो आहे. ध्रुवा, आता तू जा. भगवान तुझं मंगल करणार आहेत. तू संसार पाशातून मुक्त होण्यासाठी सर्व जीवांच्या बाबतीत समदृष्टी ठेवून चराचर रूप भगवान श्रीहरींचं भजन कर. ध्रुवा, तुला ज्या वराची इच्छा असेल तो माझ्याकडे निसंकोचपणे खुशाल मागून घे. हे उत्तानपाद पुत्र राजा, तुला मी वर देऊ इच्छितो. जेव्हा कुबेराने अशा रीतीने वर मागण्याचा आग्रह केलाय तेव्हा महाभागवत महाबुद्धिमान ध्रुवाने त्याच्याकडं काय मागितलं बरं? काय मागितलं असेल? कुठलं राज्य मागितलं? कुबेराकडचं भांडार मागितलं? संपत्ती मागितली? रथ मागितले? घोडे मागितले? काय मागितलं? त्याने काय मागितलं? ज्यामुळे मनुष्य सहजपणे हा दुस्तर संसार सागर पार करतो. कोणामुळे करतो? तर भगवंतांमुळे करतो. त्या श्रीहरींचं स्मरण मला नित्य राहू दे असा मला आशीर्वाद द्या. बोला भगवान गोपाल कृष्ण की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे कुबेराने त्याला आशीर्वाद दिलाय. निरनिराळ्या ऐश्वर्य भोगांवरे पुण्याचा आणि त्यागपूर्वक यज्ञादी कर्मांच्या अनुष्ठानाने पापाचा क्षय करीत ध्रुवाने पुढे 36,000 वर्षापर्यंत पृथ्वीवर राज्य केलं. जितेंद्रिय झाला तो. त्याचा इंद्रियांना पण त्याने जिंकलं आणि महात्मा ध्रुवाने धर्म, अर्थ आणि काम यांचे पालन करीत पुष्कळ वर्षे घालवली आणि त्यानंतर आपला पुत्र उत्कल याच्यावर आपला सगळं राज्य सोपवून दिलं आणि तो बद्रिकाश्रमाकडे निघून गेला. अशा प्रकारे भगवान श्रीहरींच्या ठिकाणी निरंतर भक्तिभावाचा प्रभाव चालू राहिल्याने त्याच्या डोळ्यातून वारंवार आनंदाचा पूर येऊ लागला. त्याचा देहमान गळून गेला. इतकं ईश्वर चिंतन त्याचं सारखं चालू झालं की मी ध्रुव आहे याची सुद्धा त्याला आठवण राहिली नाही. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन करत असताना ध्रुवाने पाहिलं आकाशातून एक अतिशय सुंदर विमान खाली उतरतंय. त्याने आपल्या प्रकाशाने 10 दिशा उजळून टाकल्यात. त्या विमानाचं इतकं तेज आहे की 10 दिशा उजळून गेल्या, जणू काही पौर्णिमेच्या चंद्राचाच उदय झालाय. आणि त्या विमानामधून 2 श्रेष्ठ देव बाहेर पडलेले आहेत. सुंदर श्याम वर्णाचे ते
किशोरावस्थेतले तांबूस कमळाप्रमाणे नेत्र असलेले ते 2 देव बाहेर पडले. त्यांनी सुंदर वस्त्र, किरीट, हार, बाजूबंद आणि कानामध्ये मनोहर कुंडल धारण केलेली आहेत. ते कोण होते 2? तर नंद आणि सुनंद हे भगवंतांचे पार्षद होते ते. आणि ते मधुसूदनाच्या नामाचे कीर्तन करीत ते ध्रुवासमोर उभे राहिले आणि त्यांनी ध्रुवाला हात जोडून नमस्कार केला आणि त्याच्याशी हास्यमुखाने म्हणाले, राजन, आपले कल्याण असो. आपण लक्षपूर्वक आमचं म्हणणं ऐका. आपण 5 वर्षाचे असताना तपश्चर्या करून सर्वेश्वर भगवंतांना प्रसन्न करून घेतलंय आणि शारंगपाणी जगन्नियता भगवान विष्णूंचे आम्ही सेवक आहोत आणि आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये आम्ही नेण्यासाठी इथं आलेलो आहोत. अतिशय दुर्लभ असा विष्णुलोक आपल्याला प्राप्त झालेला आहे. परमज्ञानी सप्तऋषी सुद्धा तिथे पोहोचू शकत नाहीत. सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह, नक्षत्र आणि तारागण सुद्धा त्याला प्रदक्षिणा घालतात. त्या विष्णू धामामध्ये आता आपल्याला निवास करायचा आहे. चला आपण. त्यावेळेला ही अमृतमय वाणी पार्षदांची ऐकली. ध्रुवानी स्नान केलं, संध्यावंदनादी नित्य कर्म आटोपून मंगल अलंकार धारण केले आणि बद्रिकाश्रमात राहणाऱ्या इतर मुनींना प्रणाम केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्या श्रेष्ठ विमानाची त्यांनी पूजा केली. जे विमान त्यांना न्यायला आलं होतं त्याची त्यांनी पूजा केली. त्यालाही त्यांनी प्रदक्षिणा घातली आहे विमानाला. पार्षदांना प्रणाम केलाय आणि सुवर्णाप्रमाणे कांतिमान रूप धारण करून त्यावर तो चढण्यासाठी तयार झाला. त्यावेळेला ध्रुवानी पाहिलं की प्रत्यक्ष काळ सुद्धा बघतोय की मला हे न्यायला आलेलं आहे विमान. आता काळ सुद्धा माझं काही करू शकत नाही. आता तो त्या काळाच्या म्हणजे मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून त्या अद्भुत विमानामध्ये चढलाय. विमानामध्ये चढला मात्र आणि त्याला आपल्या आईची आठवण झाली, सुनीतीची. अरे, माझी आई तर खालीच राहून गेली, तिला वाईट वाटेल. आता मी एकटाच इथे वैकुंठ धामाला गेला तर तिची अवस्था काय होईल माझ्या माघारी. मग नंद आणि सुनंद यांना तो विचारतोय की माझी देवी सुनीती माझ्याबरोबर येऊ शकेल का हो, मला तिची फार आठवण येते. तेव्हा नंद आणि सुनंद म्हणाले, ते दुसरं विमान दिसतंय का तुम्हाला, त्या दुसऱ्या विमानातून तुमच्या आईला आम्ही घेऊन जाणार आहोत. तेव्हा त्यांनी ते दुसरं विमान दाखवलंय. प्रत्येक ठिकाणी विमानात बसलेले देव त्याची प्रशंसा करताय. विमान पुढे पुढे चाललंय. त्या दिव्य विमानात बसून ध्रुव त्रैलोक्य पार करून सप्तऋषी मंडळाच्याही पुढे वर गेलेत, भगवान विष्णूंच्या नित्यधामामध्ये पोचलेत आणि अशा प्रकारे त्यांनी अढळ पद मिळवलेलं आहे. असं हे ध्रुवांचं परमचरित्र आख्यान आपण आता श्रवण केलेलं आहे. बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आता पुढील भागामध्ये आपण ध्रुवाच्या वंशाचं, वेन राजाची कथा आणि पृथुराजाचे चरित्र बघायचं आहे. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. इथे आपला 4था स्कंद चालू आहे. माहितीसाठी सांगते. नमस्कार.